तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर जसं की तुम्ही बघू शकता आम्ही निघालो होतो नगरसाठी. तर भावाची गाडी आज शोरूमला लावायची होती इन्शुरन्ससाठी. तर आपण त्यासाठी निघालो होतो आणि सध्याला आपण गावामध्ये आलो होतो, कारण की माझी गाडी गावामध्ये होती आणि आपलं मारुतीचं मंदिर जसं की तुम्ही बघू शकता. आणि सध्याला आपण इथून निघालो होतो कारण की आपल्याला जायचं होतं लवकर आणि आपण टपकन गावामध्ये आलो. भाऊ काय गाडी चालवायला डेंजर आहे भाऊ. भाऊ म्हणजे फास्टेस्ट गाडी ड्रायव्हर आहे भाऊ, एकदम कडकमध्ये. आणि गावातून आम्ही गाडी वगैरे घ्यायचं चाललोच होतं, ते बघितलं तर काय इकडं कुत्रं झोपलेलं होतं हे गाडवं रस्त्याच्या मध्ये झोपलं भाऊ, लय डेंजरमध्ये. विषयच नाही. आणि गाडी घेतली आणि टापकून निघालो. भाऊ गेला होता नगरला पुढं. आणि भाऊ पुढं गेल्यामुळे आपण चाललो होतो मग मागून दामादामाने. आणि तेवढंच रेल्वे गेट सुटलेलं बघितलं. रेल्वे गेट सुटलं भाऊ, एकदम भयानक गर्दी असते. माणसा डायरेक्ट अंगावर गाड्या घालते भाऊ, विशेष नाही इथं. पाणी तर आमच्याकडे पाऊस असो नाही तर उन्हाळा असो, पाणी कायमच भेटणार. विशेष नाही भावांना आपल्याकडं. पिकअपच्या मागून जी गाडी मस्तपैकी बोलेरो आली होती, कोपऱ्या कोपऱ्याने गाडी घ्यावं म्हणलं, पुढं अंगावर घातली ते बिनफुकट पंचायत. रेल्वे गेटपाशी निघालो. रेल्वे गेट काय आज उघडलेलं होतं, कारण की मागच गाड्या गेलेल्या होत्या म्हणून म्हणलं टेन्शन नाही घ्यायचं. आणि इथं स्पीड ब्रेकरचं इतकं डेंजर, आपला पूर्ण कॅमेराच व्हायबल झाला. व्हायबल झाला तर काय भाऊ, आता काय करता, आपला कॅमेरा साईडला हातात धरलेला होता. काय करता मग, बेकावाल्याच्या पुढं गाडी काढावं म्हणलं टाकून, म्हणजे कसं लवकर बाहेर जाते ना आपल्याला. इथं काय साईडला झाडं रंगवलेली होती, मस्त व्ह्यू दिसत होता एकदम कडकमध्ये. आपल्यापासून थार वगैरे गेली आणि इथे एक स्पीड ब्रेकर एकदम तगडं. नगरच्या पुलासारखं सेम भावांना आपल्या इकडं झालेलं, बायपासला एकदम कडकमधलं पूल असा. इथं मस्तपैकी आजी इकडं बघू शकता तुम्ही, विकत होत्या काहीतरी. आपण काही एवढं लक्ष नाही दिलं. इकडं पार्किंग साईड का एकदम गाड्या बिड्या लावलेल्या असतात सावलीमध्ये, एकदम निवांत झालं. इकडच्या लोकांना काही टेन्शन नाही. आणि जसं आपण निघालो होतो, टेम्पोची पूर्ण तोंडा उडत होती, एकदम भयानक मी डोळ्यामध्ये जात होती. अरे हेल्मेट वगैरे गॉगल वगैरे काहीच नव्हतं लावलेला. मग त्याच्यामुळे डायरेक्ट नागापूरमध्ये निघालो. नागापूरमध्ये आलो तर काही हे काय आपल्या 2 गाड्या होत्या. इथं 2 गाड्या चाललेल्या होत्या. भाऊनी पिशवी वगैरे लावलेली होती काढा नाही, म्हणलं याच्या लवकर साईडला काढावं, परत दोघं एकत्र आले ना आपल्याला निघून नाही द्यायची. त्याच्यामुळे टापकोनी गाडी काढून घेतली. काय आता हे रस्ते थोडे खराब, नगरचे रस्ते तर तुम्हाला माहितीच आहेत कसं काय असतात आपले, फुलं आदळत आदळत, खड्डे वगैरे सगळं सगळं. इथून टापकोनी गाडी काढली भाऊ, 2 आडवे गेले होते आत्ता. काय खतरनाक मध्ये सीन. सध्याला म्हणलं इथून जावं, हे तर विषयच नाही भाऊ, टेम्पोच्या ऐवजी हातात घेऊन जातच भाऊ. पडलं झडलं तर कुठं हाताने हांजा. त्याच्यामुळे म्हणलं साईडनी गाडी काढावं, कुठं लागलं बिगलं तर. साईडनी गाडी काढून घेतली टापकोनी. मग काय, लागलो आपण नगरच्या रोडला. नगरच्या रोडला लागल्याच्या नंतर भाऊ, इथं तर विषयच नाही. रिक्षावाल्याच्या साईडने काढावं म्हणलं, तर इकडच्या साईडला काय पाणी होतं, डायरेक्टच्या डायरेक्ट पाणी होतं. म्हणलं अंगावर उडन बिन फुकाट, म्हणून साईडनी गाडी काढून घ्यावं. मग काय आपण साईडनी गाडी काढली आणि म्हणलं टापकन निघावं आता इथून. इथून आपण चालू होतो, पण नंतर म्हणलं दामनीच गेलेलं बरं आहे. कुठं उगाच एक हाताने गाडी चालवायचं, पडलं धडलं तर हाताने हांजा बिन फुकाट, आहे की नाही मित्रांनो. इथून निघालो होतो 4 मित्र बघा, 2 गाड्या, एका गाडीवर दोघं जण मस्तपैकी. हा मित्राचा विषयच नाही भाऊ, गप्पा मारीत निघायच्या डोक्यामध्ये, नाद नाही करायचा. आणि आता काय आपण चाललो होतो भावाने, आपण इथं आलो शोरूममध्ये, गाडी वगैरे लावली आणि इथं काही भरपूर गाड्या लावलेल्या होत्या. इकडून तिकडून इकडून तिकडून कसं तरी गाडीतून बाहेर निघलो आणि आलो काय शोरूमच्या गेटमध्ये आलो. तिथं बघितलं तर मला सिक्युरिटीकडे जाऊन विचारावं म्हणलं गाडी कुठं लावलेली आपली. या भाऊने तर आडीच गाडी घातलीची, म्हणलं पाया बिया घालतं काय का. इथं आलो, इथं फोनवर बोलत होते भाऊ. नंतर मग भाऊ दिसला आणि बघितलं ते इन्शुरन्स करीत होता. ते इन्शुरन्स पेपर साहेबांनी काय भरले होते. ते म्हणले टेन्शन नाही घ्यायचं, आपण आहे ना इथं, काही झालं तर विषय नाही. नंतर ते म्हणले डिक्कीमध्ये ना तुम्ही तुमचे कागदपत्र काढून घ्या वगैरे काय असेल ते, म्हणजे कसं पूर्ण गाडी मोकळी असली ना, जबाबदारी नको भाऊ तुमचं काही गेलं वगैरे असं. मग काय डिक्की पूर्ण मोकळी करून घेतली, कागदपत्र वगैरे. त्याच्यात एक कागद खाली सांडला भाऊ, कोण काय सांगावं आता. इकडे काही नसते, ॲक्सेस लावलेल्या आहे त्या, दुसऱ्या गाड्या दिसत नव्हत्या कोणच्या. काय आम्ही निघालो गेटवरून बाहेर, मग जेवणच सेम, भरपूर गाड्या लावलेल्या इकडून तिकडून. निघालो बाहेर, आता काय करता मग काय, इकडून तिकडून निघालो. गाडी घेतली सरळ हातामध्ये आणि निघालो इथून. इथून निघालो तर काय फास्टमध्ये निघालो, म्हणलं चला आता घरी निघावं म्हणलं. गाडी इन्शुरन्स